तर गुड डे टेरर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिसेंडिंग ट्रँगल हे चार्ट पॅटर्न शिकवणार आहे. आणि हा चार्ट पॅटर्न सगळ्या ट्रेडरांना उपयोगी येणार आहे. आणि ते प्रत्येक चार्टमध्ये यूज करू शकताय. कुठल्या पण करन्सीमध्ये यूज करू शकताय, क्रिप्टोमध्ये यूज करू शकताय. इव्हन जे इंडेक्स आहेत आपले त्याच्यामध्ये यूज करू शकताय, स्टॉकमध्ये यूज करू शकताय, जे स्विंग ट्रेडर आहेत ते यूज करू शकतात. तर हे व्हिडिओ आता मी चालू करतो. ठीक आहे. तर काय सांगणार आहे मी तुम्हाला, डिसेंडिंग ट्रँगल. डिसेंडिंग ट्रँगल एक चार्ट पॅटर्न आहे. आणि ह्यो कसा तयार होतोय, त्याचं स्ट्रक्चर कसं होतंय हे मी तुम्हाला पहिल्यांदा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय सांगणार आहे, त्याचा चार्ट पॅटर्न तयार कसा होतोय. आता इथं जो स्ट्रक्चर तयार झालाय, ह्याची सायकोलॉजी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. व्हिडिओ असला इंटरेस्टिंग होणार आहे विथ सायकोलॉजी की तुम्हाला पण कळणार आहे की हे आपल्याला कुठंच मिळालं नसतं, ते आपल्या व्हिडिओमध्ये मिळायला लागले. ठीक आहे. तर आता मी सांगायला चालू करतो, ती सायकोलॉजी तुम्ही नीट बघा. काय आता इथनं मार्केट खाली का गेलं सांगा. हे स्ट्रक्चर आहे, हे मी तुम्हाला चार्टवरती बॅक टेस्ट पण करून दाखवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की काय झालं इथं. ठीक आहे. इथनं मार्केट खाली गेलं कारण का इथं सप्लाय जास्त झाली डिमांडपेक्षा, म्हणजे सेलर स्ट्रॉंग झाले बाहेरवरती, म्हणून मार्केट इथनं काय झालं, खाली गेलं. आता इथनं मार्केट वरती का गेलं सांगा. इथं बाहेर आले भाई, इथं बाहेर आले, त्यांनी काय केली, डिमांड दिली जास्त. ठीक आहे. मग इथनं परत मार्केट खाली आलं, म्हणजेच ऑब्व्हियसली परत काय झाले, सेलर हेवी झाले ह्यांच्यावरती. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो काय इथं काय झाले बघा. काय इथनं परत मार्केट वरती गेले, इथनं खाली आले, ऑब्व्हियसली इथं परत बाहेर आले आणि इथनं काय झाले, सेलर आले. आता इथं तुम्हाला हे स्ट्रक्चरनं कळायला पाहिजे की इथं काय व्हायला लागले, जे हाय आहेत ना, हाय ते शिफ्ट व्हायला डाऊन साईडला, जे हाय आहेत ते शिफ्ट व्हायला डाऊन साईडला, जे हाय आहेत ते शिफ्ट व्हायला डाऊन साईडला. आणि कंटिन्युअसली काय व्हायला लागले, तो जो सपोर्ट आहे ना, सपोर्ट 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 तो कंटिन्युअसली हिट व्हायला लागलाय. आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कंटिन्युअसली जर सपोर्ट हिट होत असला तर तो काय व्हायला लागलाय, तो सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे. आता स्ट्रॉंग सपोर्ट म्हणतात बघा, ह्यो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 50,000 ह्यो बँक निफ्टीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे असं म्हणताला आहे क्लासचीला. तर स्ट्रॉंग सपोर्ट कशाला म्हणतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. आता समजा मार्केट असं फिरून फिरून समजा इथं फर्स्ट टाइम यायला लागली, इथं ह्या पॉइंटवर फर्स्ट टाइम यायला लागली, तर तो एक स्ट्रॉंग सपोर्ट मानला जातोय. आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स कधी मानला जातोय, जेव्हा मार्केट इथं फर्स्ट टाइम यायला लागले, मार्केट इथं फर्स्ट टाइम यायला लागले, जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स हिनं फर्स्ट टाइम फेस्ट करायला लागले, म्हणजे तो काय आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आता समजा ह्यो कंटिन्युअस हिट व्हायला लागलाय, म्हणजे ह्यो स्ट्रॉंग सपोर्ट कन्सिडर केला जाणार आहे काय, तर नाही. ह्यो स्ट्रॉंग सपोर्ट कन्सिडर केला नाही जाणार आहे. का केला नाही जाणार आहे, कारण ह्यो कंटिन्युअसली इथे यायला लागलाय. जर स्ट्रॉंग सपोर्ट असता तर काय झालं असतं, मार्केट इथनं टक्सेवरती गेलं असतं. काय झालं असतं, टक्सेवरती जाऊन हे हाय ते सगळे काढले असते त्यानं. ठीक आहे. त्याला म्हणतात स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि स्ट्रॉंग सपोर्ट, हे तुमच्या डोक्यात असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर ह्या स्ट्रक्चर मध्ये काय झाले, हे जे हाय आहेत, ठीक आहे, ते काय व्हायला लागले, शिफ्ट व्हायला डाऊन साईडला. हाय मी नुसतं हाय म्हणालो, त्याला लोअर हाय म्हणतात. लोअर हाय आहेत ना, हे जे लोअर हाय आहेत, हे याला लोअर हाय म्हणतात किंवा स्विंग हाय म्हणतात. ठीक आहे. तर मी याला हाय म्हणतोय नुसता. तर हे जे हाय आहेत ते शिफ्ट व्हायला डाऊन साईडला. ठीक आहे. आणि हे जो सपोर्ट आहे तो कंटिन्युअसली हिट व्हायला लागलाय. आता मी तुम्हाला ही सायकोलॉजी सांगायला लागलोय ना, ती कायम डोक्यात ठेवा तुमच्या. स्ट्रक्चर तयार कसा झालाय, एक मिनिट. ठीक आहे. स्ट्रक्चर असा तयार झालाय. आता इथं कंटिन्युअसली काय व्हायला लागलाय, ह्यो सपोर्ट हिट व्हायला लागलाय आणि हे जे स्विंग आहे ते शिफ्ट व्हायला लागल्यात डाऊन साईडला. ठीक आहे. मग आता बघा, काय हे जे स्विंग आहेत इथले बाहेर आहेत ना, तो पहिला स्विंग आहे काढू शकले नाहीत, ह्याच्यावरती जाऊ नाही शकले, इथनं हितवं झाले आणि इथनं मार्केट टच झालं, म्हणजे काय झालं, स्विंग झालं आणि खाली आलं. आता परत इथनं मार्केट वरती गेलं आणि ह्यो स्विंग काय काढलाच नाही, परत काय झालं, मार्केट इथनं टोक होऊन खाली आलं. इथं सिमिलर परत इथं झालं. हा, मग परत इथनं मार्केट वरती झालं, ह्यो स्विंग आहे काढला नाही आणि इथनं मार्केट टोक झालं. असं ही सायकोलॉजी आहे. म्हणजेच ह्याच्यात बघा, काय जी इथनं सेलर आहेत ना, सेलर ती हेवी व्हायला लागल्यात आणि ते हाय काढून नाही देत आहेत ह्यांना, बाहेरांना. ठीक आहे. जी सेलर आहेत, जी सेल करायला लागल्यात ना इथनं, म्हणून ऑब्व्हियसली मार्केट खाली काय जायला लागले, सेलर्स इथे स्ट्रॉंग आहेत, म्हणजेच त्यांचा सप्लाय जास्त आहे डिमांडपेक्षा, म्हणूनच काय व्हायला लागले, इथनं मार्केट खाली यायला लागले, इथनं मार्केट खाली यायला लागले, इथनं मार्केट खाली यायला लागले, तिथनं मार्केट खाली यायला लागले, म्हणजे सेलर स्ट्रॉंग आहेत बाहेरांपेक्षा. ठीक आहे. तर विषय काय झालाय, आणि इथं मार्केट कंटिन्युअस यायला लागले, बाहेर इथनं ट्राय करायला लागल्यात कुठून. ठीक आहे. पण मार्केट परत हाय तिथे यायला लागले, इथनं ट्राय करायला लागले, परत मार्केट इथं हायचं यायला लागले, इथनं ट्राय करायला लागले, मार्केट इथे यायला लागले. म्हणजे ह्यो स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे, ह्यो काय आहे, वीक झालाय आता कंटिन्युअसली हिट होऊन.
आता एखादी ऑब्जेक्ट आहे समजा, ती आपण खाली आपटायला लागलो, एकदा नाही आपटली, दोनदा नाही आपटली. नारळ पकडा, आता समजा एक नारळ आहे काय, तो पहिला नाही फुटला पहिल्या टोक्यात, तर जरा तर तो फुटायला होतोय ना थोडासा, थोडी त्याला चिर पडते. मग नंतर तुम्ही 2-3 वेळा असं केलं जर फुटत नसला तर तुम्ही काय करतायसा, ते कंटिन्युअसली तिथे हिट करतायसा, मग नारळ फुटतोय. तसाच सपोर्टचा विषय आहे, ह्यो कंटिन्युअसली इथे हिट व्हायला लागला, इथे हिट व्हायला लागला, इथे हिट व्हायला लागलाय, आणि ह्यो जेव्हा ब्रेक होणार आहे तो सगळा फुटणार आहे. म्हणजेच आता बघा काय, ही सायकोलॉजी कायम लक्षात ठेवा, ही मेन आहे. ठीक आहे. आता हे जे सपोर्ट आहे ना, इथं कोण आलेत सांगा, बायर. इथं कोण आहेत, बायर, आणि बायरांचे स्टॉप लॉस. कोण आहेत, बायरांचे स्टॉप लॉस. इथं परत बाहेर आलेत, बायरांचे स्टॉप लॉस. बाहेर आलेत, बायरांचे स्टॉप लॉस. बाहेर आलेत, बायरांचे स्टॉप लॉस. एक वेळा पोझिशन बनली, 2 वेळा पोझिशन बनली, 3 वेळा पोझिशन बनली, आणि 4 वेळा पोझिशन बनली. इथं बल्क ऑफ हेवी एसएल आहेत बायरांची. काय आहेत, बायरांचे एसएल आहेत. त्यांची क्वांटिटी असते ना, ती लई मोठी असते, म्हणूनच मार्केट का नाही वरती जाते. जी मोठी असतात ना शूटर, FIDI वाले, परत इन्स्टिट्यूशनल बायर सेलर, त्यांची काय असत्या, जी क्वांटिटी असते ती मोठी असत्या. हा, मग त्यांना तसाच प्रॉफिट आणि लॉस होत असतोय. ठीक आहे. आणि त्यांची रिस्क मॅनेज त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात. ठीक आहे, म्हणूनच त्यांनी पोझिशन बनवली एवढी मोठी. आता जेव्हा आहे ना, ह्यो सपोर्ट ब्रेक होणार आहे, सपोर्ट ब्रेक होणार आहे, ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण झाले, सेलर स्ट्रॉंग झाले, कारण का त्यांनी सपोर्ट ब्रेक करायला म्हणजे सक्सेस झाले ते. आता जी बायरांनी बाय केलं ना, त्यांच्या पोर्टफोलिओवरती म्हणजे त्यांच्या स्क्रीनवरती त्यांना काय दिसत असं, ही सायकोलॉजी आहे बरं का, ही सायकोलॉजी सांगायला लागली मी तुम्हाला, हे कोण तुम्हाला सांगणार नाही. आता बघा, हे जे स्टॉप लॉस आहेत ना, त्यांच्या स्क्रीनवरती त्यांना लॉस दिसत असणार आहे. जे बाहेर आहेत ना, त्यांना त्यांच्या अपोजिट मध्ये मार्केट जायला लागले, ऑब्व्हियसली त्यांना काय दिसत असणार आहे, लॉस दिसत असणार आहे त्यांच्या स्क्रीनवरती. आणि त्यांचा लॉस जो मॅनेज असतोय ना, आता समजा या सपोर्टच्या खाली जर मार्केट सस्टेन व्हायला लागलं ना, त्यांची म्हणजे भ्या होत्या, जी भ्या असते ना त्यांची, की त्यांची भ्या चालू होत्या की भैया आपल्या सस्टेन व्हायला लागले खाली, आपल्याला आता ह्या पोझिशन काढायला पाहिजे, आता मार्केट इथं काय बाउन्स बॅक होण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, कारण का सस्टेन व्हायला लागले तिथं. मग ती काय म्हणतात, आपली ही जी एसएल आहेत ती काय नाही घेतात, म्हणजेच बाहेर आपले स्टॉप पोझिशन एक्झिट करतात, बाहेर पोझिशन एक्झिट करतात. दॅट इज इक्वल टू काय आहे, तिने सेल करायला लागल्यात तुम्हाला. बाय केलाय, आता समजा मी एक बाय केलाय, तो काय करणार आहे, मी तो सेल करणार आहे, म्हणजे हे काय करणार आहे, माल सेल करणार आहे. ती कन्वर्ट झाले बायर, बायर आहेत ते कन्वर्ट झाले सेलरमध्ये, कारण का त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले, म्हणजे त्यांनी पोझिशन एक्झिट केली, बायर कन्वर्ट झाले सेलरमध्ये. आता हे जे सेलर आहेत, हे जे सेलर आहेत, जे सेलर इथनं सेल करत यायला लागलेत या क्वांटिटीनं, त्यांना प्रॉफिट दिसत असणार आहे. ऑब्व्हियसली त्यांनी इथं ब्रेक करायला लागल्यात, म्हणजे ती स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्या स्क्रीनवरती त्यांना प्रॉफिट दिसायला लागलाय. आता तिने काय करतात, तिने पिरामिडिंग करतात, पिरामिडिंग. ठीक आहे, आणि इथं आणि पोझिशन आपले ऍड करतात, की आता इथं सस्टेन व्हायला लागला, आता आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, आता इथनं मार्केट खाली जाऊ शकते, असं म्हणून तिने काय करतात, पिरामिडिंग करतात, आणि तुमची फ्रेश एंट्री त्यात, तुमची त्यात फ्रेश एंट्री, म्हणजे बाहेर आहेत ते सेलर कन्वर्ट झाले, जे सेलर आहेत ते सेलरच आहेत, ह्याच्यामध्ये ऑलरेडी सेलर प्रेझेंट आहेत, तिने पोझिशन आपली कट केल्या काय, त्यांची पोझिशन ऑलरेडी हाय आहेत, आणि तुमची फ्रेश एंट्री, आणि तिने पण परत फ्रेश एंट्री करतात. अशा ट्रिपल फोर्सनं 1, 2, 3 अशा ट्रिपल फोर्सनं मार्केटमध्ये एक मोमेंटम येतोय. ठीक आहे, त्यालाच आपल्याला तो मोमेंटम कॅच करायचा असतोय, आणि तो कुठवर जाणार हे मेन आहे. आता समजा मार्केट इथनं परत तुमचं टार्गेट दिलं आणि रिव्हर्स झालं, आणि तुम्ही इथं काढलीच नाही पोझिशन, तर काय उपयोग आहे का. त्यामुळे तुम्हाला मेन काय आहे याच्यामध्ये, ही सायकोलॉजी सगळी सांगितली, पण ह्याच्यात एंट्री आणि एक्झिट मेन असत्या, ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये आता, म्हणजे पुढच्या पॉईंटमध्ये. आता जेव्हा अशी हे तयार झालेल्या असत्या, ठीक आहे, जेव्हा असं तयार झालेलं असते, तेव्हा हे ब्रेकडाऊन होणार आहे ना, ब्रेकडाऊन, जेव्हा ब्रेकडाऊन होणार आहे, मी ट्रेड कसं करतोय हे सांगालोय, मी तुम्हाला ट्रेड करा असं नाही म्हणत आहे, मी माझी पोझिशन सांगतोय की मी पोझिशन कशी बनवतोय, आणि तुम्ही बनवायचं का नाही तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायसरला विचारा. ठीक आहे, तो डिस्क्लेमर द्यायला लागली मी. आता जेव्हा हे सपोर्ट आहे ना, सपोर्ट जेव्हा हे ब्रेक होणार आहे, जी कॅन्डल ब्रेक करणार आहे, बिरिश कॅन्डल ओपनिंग येत आहे आणि क्लोजिंग येत आहे, आता ती कशी पण असू शकत्या, ही अशी मोठी पण बनू शकत्या, तिथं बारकी पण बनू शकत्या. ठीक आहे, तर जेव्हा अशी कॅन्डल क्लोज होणार आणि क्लोजच्या खाली जेव्हा मार्केट ट्रेड करायला चालू होणार आहे, ट्रेड म्हणजे जेव्हा लो याचा ब्रेक होणार आहे, तेव्हा माझी एंट्री असत्या विथ हे जो स्विंग असतोय ना, स्विंग हाय, हे जो स्विंग हाय असतोय तिथं माझा एसएल असतोय, पण हे जर एसएल लय मोठा होती, त्यामुळे मी काय केले, ही जी पेंटेटिंग कॅन्डल असते ना, त्या पेंटेटिंग कॅन्डलच्या हायचा मी एसएल लावते, हायचा मी एसएल लावते. आणि हे मी तुम्हाला सांगतो, जर ही लेवल पहिल्यांदा ब्रेक करत असेल ना, पहिल्यांदा ब्रेक करत असेल अशी, तेव्हा मी नाही घेत, तेव्हा मी नाही घेत. ठीक आहे, जर समजा ह्यो परत माझा एसएल घेतलाय, म्हणजे माझी ती एंट्री झालेली नाही, ह्यो जेव्हा फर्स्ट टाइम माझा एसएल घेणार, म्हणजे प्रॉपर ह्याच्यावर मी एसएल नाही देता ह्याच्यात, पहिल्यांदा असं होतंय, मी लय वेळा बघितलंय. ठीक आहे, आणि जेव्हा सेकंड टाइम जाईल तेव्हा मी ह्याच्यामध्ये एंट्री घेते.
या डिसेंडिंग ट्रायंगलची एकच कंडिशन आहे, ही वेगळी आहे. ठीक आहे ना. तर जेव्हा असा खाली ब्रेक करेल ना, पहिल्या टाइमला जातोय आणि सेकंड टाइमला जेव्हा ह्यो येतोय तेव्हा मी तिथे एंट्री घेतोय आणि माझं टार्गेट किती असते हे मी तुम्हाला सांगायला लागलो. काय ही जी रेंज असते ना, ही जी रेंज हे ट्रेडिंगसाठी सांगायला लागलो. ही जी रेंज आता समजा हे 1000 आहे, हे 1000 आहे आणि हे आहे ते 700 आहे. सॉरी 700. हा, ह्याचा पॉईंट डिफरन्स किती आहे? मी फक्त एक्झाम्पल सांगालोय. 300 पॉईंट इथनं खाली माझं टार्गेट असते. 300 पॉईंट, नॉट अ जोक. हा, ठीक आहे. तर 400 हे माझं टार्गेट असणार आहे. 400 इथनं मी 400 आल्यावर माझे पहिले टार्गेट बुक असणार आहे. पहिले टार्गेट म्हणजे माझी क्वांटिटी इथं बुक असणार आहे. असं जर टार्गेट घेतात, जेवढा हे हाईट आहे ना, तिची हाईट आपण खाली मोजायची आणि तेवढं आपलं टार्गेट असणार आहे. आणि त्या ब्रेकडाऊनची मी एक कंडिशन सांगितली, ती कायम लक्षात ठेवायची. जेव्हा तुम्ही डिसेंडिंग ट्रँगलला ट्रेड करत असताय तेव्हा पहिल्या ब्रेकडाऊनला नाही घेताय मी, जेव्हा लो ब्रेक झाला तर, आणि मग परत वरती गेला आणि सेकंड टाइमला यायला लागलाय तेव्हा मी घेतोय. ठीक आहे. सपोर्ट ब्रेक होते आणि जी मी सायकोलॉजी आणि माझा एसएल कुठं असतो हे मी तुम्हाला सांगितलं. ही जी पेंटेटिंग कॅन्डल असते ना सेकंड टाइमला जी ब्रेक करणार ही लेवल अशी वाढवायची. एक मिनिट परत काढ्या आपण एवढा काय. ठीक आहे. ही जी पहिल्या टाइम ब्रेक केलाय, ठीक आहे, तेव्हा मी नाही घेत. जेव्हा सेकंड टाइम येतो ही लाईन अशीच एक्सटेंड करायची पुढं. हा, आणि जेव्हा सेकंड टाइम ह्या लेवलला ब्रेक करेल मार्केट, ठीक आहे, तेव्हा मी इथं काय करतोय, ट्रेड घेतोय. आणि जर समजा तुम्ही म्हणशीला की इथनं मार्केट हाय असंच गेलं तर वन वे, माझं नव्हतं ते मार्केट, म्हणजे मला मूव द्यायची नव्हती. माझं त्यात सेटअप नाही झाला, माझी बिलकुल बी रिग्रेट नाही आम्हाला. ठीक आहे ना. जर जेव्हा इथं पण रिग्रेट मला आधी कधी असणार आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा इथं आहे मार्केट असं झालंय आणि मी इथं ट्रेड नाही घेतला तेव्हा मला रिग्रेट असेल की भैया काय केलं मी, हे चुकीचं केलंय आणि माझ्या सेटअपवरती माझ्यावरती विश्वास नाही म्हणून मी इथं ट्रेड नाही घेतला. ही चूक माझी होती. मी असं करायचो. ठीक आहे ना. मार्केटमध्ये दिसायला लागले तरी पण मी घेत नव्हतो, कारण की मला भ्या वाटायची पहिला. पण आता नाही भाई, सेटअप झाला ट्रेड. हा, पण आता ही एक सायकोलॉजी पॉईंट आहे. ठीक आहे ना. तुम्हाला जर हे येत असलं तर सेटअप झाला तर ट्रेड करायचं आहे तुम्हाला, तुमच्या ह्याच्यावरती बघायला. पण हे मी माझं मला सांगायला लागलो की सेटअप झाला तर ट्रेड करायचा. जेव्हा असं हे खाली ब्रेक करेल तेव्हा मी तर ट्रेड घेतोय आणि ह्याच्या हायचा एसएल लावतोय आणि टार्गेट एवढं असते. ते खाली जे स्विंगवाले असतात त्यांच्यासाठी, फ्युचर स्विंग मध्ये करत असतात ना पोझिशनली, त्यांच्यासाठी सांगितलं मी. म्हणजे ट्रेड करायचं की नाही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारा, पण मी हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगतोय. आणि इथनं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट राईड करत असतोय. कारण का इथं बल्क ऑफ पोझिशन कटलेले असते, त्यामुळे आपल्याला एक मोमेंटम मिळू शकतोय. हा, टार्गेट सांगितलं मी एवढं येते ते खाली घेते पहिलं. आता समजा इथं 1000 आहे आणि इथं काय आहे 0.7K म्हणजे 700 आहे. तर इथनं खाली किती 0.4K म्हणजेच 400 हे पहिलं टार्गेट असणार आहे तुमचं. आणि इथनं सेकंड टार्गेट काय असणार आहे तुमचं. एवढा डिफरन्स मी मोठा घेतलाय ते पोझिशनली घेतली. जर डेलीमध्ये, इंट्राडेमध्ये, परत ह्याच्यामध्ये 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात जरी असा पॅटर्न झाला तर ह्या हाईटचं आपण खाली घेतोय. ठीक आहे. हे मोठं मी घेतलंय कारण का असे चार्ट पॅटर्न बनत असतात. जेव्हा मोठ्या टाइम फ्रेमवरती, विकलीवरती, डेलीवरती असे बनले तर त्याचं टार्गेट पण असंच असते. मी तसंच घ्यायला लागलोय. फॉर एक्झाम्पल घ्यायला लागलोय नुसतं. ठीक आहे. आणि सेकंड टार्गेट आहे ना ते 150च्या निम्म, म्हणजे ह्यांच्यातला डिफरन्स आहे ना किती होता, 300 होता ना. हा, मग 300च्या निम्म करायचं किती, 150. ठीक आहे. मग ह्याच्यात 150 आणि मायनस करायचं, 400 वजा 150 किती होते, 250 होते ना. हा, म्हणजे 250 रुपयाला हे सेकंड टाइमला येऊ शकते. 250 हे माझे किती असेल, सेकंड टार्गेट असेल. दॅट्स इट. आणि ह्याच्यानंतर आता मी तुम्हाला का नाही चार्टवरती दाखवणार आहे की चार्टवरती हे चालतंय का नाही, की असंच मी सांगायला लागलोय. मेन जे काय आहे चार्टवरती चालतंय का नाही, हे असं शिकून काय उपयोग नाही. हे असं थेअरी कुणाला पण येईल. ठीक आहे ना. हे कोण पण शिकून जाईल. पण मेन चार्टवरती जेव्हा आपल्याला एक्झिक्यूट करायचं असते त्याचं टार्गेट येते की नाही हे बघायचं. आणि मी तुम्हाला आता चार्टवरती नेतोय आणि चार्टवरती दाखवतो की हे पॅटर्न चालतात का नाही चालत, का असंच हे सांगितलंय उगाचच. ठीक आहे. तर आपण आता चार्टवरती जाणार आहे, एक्झाम्पल दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता बघूया डायरेक्टली चार्टवरती मी दाखवतो. ठीक आहे. आता हे बघा, इथं तीच सायकोलॉजी लागते. कसली, इथनं काय झाल्या सेलरांनी सेल केलाय. इथं ट्रेंड लाईन वरती सेल करायल्यात आणि इथनं बायर आहेत ते बाय करायला लागल्यात. बायर आहेत ते बाय करायला लागल्यात. ठीक आहे. म्हणूनच इथं टाइम स्पेंड करायला लागले आणि मग नंतर मार्केट वरती गेलं. ठीक आहे. म्हणजे किती दिवस पोझिशन बनवल्या, 1 2 3 4 5 6 7 8 8 दिवस इथं बाईंगची पोझिशन बनल्या. ठीक आहे. म्हणजे 8 दिवसाचे एसएल इथं बायरांचे हित आहेत. इथं तसेच बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे बरोबर 1 महिना तर मार्केटने या सपोर्टवरती टाइम स्पेंड केला. ठीक आहे. म्हणजे 1 महिना बायरांच्या एसएल हित आहेत. 1 महिना बाईंग झाल्या ना जेवढी, तेवढ्यांच्या एसएल हित आहेत. जेव्हा हे ब्रेकडाऊन झालाय तेव्हा तिथले सेलर अजून प्रेझेंट आहेत. ठीक आहे ना. ती पोझिशन बनवायलाच लागल्यात. म्हणून मार्केट काय केलंय, ब्रेकडाऊन केलंय खाली. आणि आता समजा ह्यांना काय दिसायला लागलाय, त्यांच्या स्क्रीनवरती लॉस दिसायला लागलाय.
ठीक आहे. मग ती काय करतात, सस्टेन व्हायला लागला का नाही आपली जी पोझिशन असते ती कट करतात आणि जेव्हा कट करतात तेव्हा इथले बायर असतात पोझिशन एक्झिट करतात म्हणजे एसएल घेतात म्हणजे ते होतात सेलर आणि इथलं ऑलरेडी सेलर आहेत ते सेलरच आहेत. ठीक आहे. मग ते सेलर अजून आपली पोझिशन हेवी करतात आणि तुमची एंट्री असा ट्रिपल फोर्सनं मार्केट काय होतंय मोमेंटम करतंय डाऊन साईडला आणि हे असं टार्गेट मिळते. आता मी तुम्हाला काय सांगितलंय पहिल्या ब्रेकडाऊनला ट्रेड नसतो घ्यायचा. ठीक आहे. हे डेलीचा चार्ट आहे. हा डेलीचा चार्ट आहे. मी 15 मिनिटावरती ट्रेड करतोय. ठीक आहे ना. मग या डेलीला अनालिसिस वेगळं असते आणि 15 मिनिटावरती अनालिसिस वेगळं म्हणजे 15 मिनिटावरती मी ट्रेड करत असतोय आणि डेलीवरती अनालिसिस करत असतोय. ह्यो मी माझ्यासाठी रूल बनवला की काय जेव्हा असेंडिंग ट्रायंगल बनल आणि हो सपोर्ट जेव्हा फर्स्ट टाइम ब्रेक करेल तेव्हा मी नाही घेत आहे. सेकंड टाइम करेल तेव्हाच घेतोय. ठीक आहे. डेलीचा विषय नाही हो 15 मिनिटाचा विषय आहे. ठीक आहे. इथं झालंच असणार आहे ते कधी तर. हां. आता आणि मी सेकंड एक्झाम्पल दाखवतो. जर सापडलं तर मला आणि ठीक आहे. हां, इथं सापडलंय मला सेकंड एक्झाम्पल ठीक आहे. आता मी दाखवतो बघा. इथं काय व्हायला लागलंय सॉरी यार हे नाही आहे. आता हा चार्ट कशाचा आहे? टीसीएसचा आहे. ठीक आहे. टीसीएस मध्ये हे बनलाय ते मी ट्रेंड लाईन दाखवते बघा. ही ट्रेंड लाईन आहे. त्याच्यावरती सेलर यायला लागलेत, ऍक्टिव्हेट व्हायला लागलेत. ठीक आहे. आणि ह्यो काय आहे? सपोर्ट आहे. थांबा मी जोडून प्रॉपर दाखवतोच तुम्हाला. ठीक आहे. एक डाउन ट्रेंड लाईन आणि असा हे सपोर्ट तयार झाला. आता ही जी मी सायकॉलॉजी सांगते हे नीट बघा काय. इथे काय झालंय? सपोर्ट घेतलाय. मार्केट इथनं वरती गेले. इथनं वरती गेले कारण का इथं डिमांड दिली. परत इथनं सेलर सेल आलेत. इथनं सेलरांनी सेल केलाय. इथनं सेलरांनी सेल केलाय. इथनं सेलरांनी सेल केलाय. म्हणून काय झाले? इथनं मार्केट डाउन साइडला गेले, डाउन साइडला गेले आणि इथं थांबले का सांगा? इथं बायर आहेत भाई. इथं बायर आहेत. इथं बायर आहेत. इथं बायिंग व्हायला लागले. इथं बायिंग व्हायला लागल्या आणि यांच्या दोघांची फाईट इथं चालल्या. या सपोर्ट वरती. ठीक आहे. आता जेव्हा तो ब्रेकडाऊन झाला ह्या कॅन्डलनं आणि त्याचा लो ब्रेक झाला तेव्हा आपलं टार्गेट आले की नाही ते बघूया. ठीक आहे. आणि हा असेंडिंग ट्रायंगल आहे. ठीक आहे. डिसेंडिंग ट्रायंगल आहे. हे किती पर्सेंट आहेत? हे आता बाण उचलायचा आणि ह्यानं टार्गेट दिले की नाही ते तेवढं बघायचं आपल्याला. हां, आता तर ह्यानं आपल्याला काय दिलंय? टार्गेट दिलंय. आता ह्याची मी तुम्हाला आता अनेकदा सायकॉलॉजी सांगतो. इथं काय बनली असणार आहे? बायरांची पोझिशन बनली असणार आहे. इथं बायरांची पोझिशन बनली असणार आहे. इथं बायरांची पोझिशन बनल्या. ठीक आहे. इथं सेलरांची पोझिशन बनली आहे स्विंग हायला. इथं सेलरांची पोझिशन बनल्या, सेलरांची पोझिशन बनल्या. आता जिकडं ब्रेक करणार आहे, इकडं ह्या साइडला ब्रेक केलाय. ठीक आहे. म्हणजे ह्यांचे सेल काय होणार आहेत? बायरांचे कटणार आहेत. बायर बनणार आहेत सेलर आणि ते काय करणार आहेत? सेल करणार आहेत माल आपला आणि जे सेलर आहे ते हेवी होणार आणि तुमची फ्रेश एंट्री म्हणून काय होणार आहे? मोमेंटम येणार आहे आणि आता बघा ही कशी मूव्ह आल्या बघा आणि ह्या मूव्हमेंट कशा आहेत बघा. हे कन्सोलिडेशन आहे. आणि जेव्हा ब्रेकडाऊन झालाय तेव्हा मूव्हमेंट बघा. आणि टार्गेट आपला अचीव्ह झाले. आता अनेक दाखवतो मी एक्झाम्पल आणि भास करतो. ठीक आहे. आता अनेक बघूया. एक मिनिटं. हे मी हे घेतो. हां, ओके. हां, हां. तर इथे एक झालाय. आता लगेच सापडलाच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला नुसतं का नाही तुमचे आयस ट्रेन करायचे आहेत, की असं झालं तर इथं लावायचं. हां, ओके. ठीक आहे. तर इथं काय झाले? इथं काय झालं? इथनं सेल झालाय. इथनं बायिंग झाल्या. ही मेन. इथनं काय झाल्या? बायिंग झाल्या. हे सपोर्ट आहे. हे ठीक आहे. इथनं बायर आल्यात आणि बायिंग केल्या. परत ही इथं आल्यात, इथनं सेलरांनी सेल केलाय. इथनं ही ट्रेंड लाईन अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवायची आणि इथनं काय झाल्या? सेलिंग झाल्या. परत इथं कन्सॉलिडेट झाले आणि परत इथनं काय झाल्या? ट्रेंड लाईनचा रेझिस्टन्स घेऊन मार्केट डाउन साइडला ब्रेक केले. आता इथं तुम्हाला याची सायकॉलॉजी परत सांगायला लागली. हे नीट बघा काय. न रेझिस्टन्स वरनं डाउन साइडला का आलं? कारण का इथं सेलर प्रेझेंट आहे. सेलरांनी हेवी क्वांटिटीने सेल केलंय. इथनं मार्केट वरती का गेलं? कारण का इथं बायरांनी पोझिशन बनवली आणि मार्केट वरती घालवलं. पण काय करायला लागलेत बघा, जो स्विंग हाय आहे ना, तो काढेनाच झाल्यात. ह्या स्विंग हाय पर्यंत जाईनाच. इथली बायिंग ह्या स्विंग हाय पर्यंत जाईनाच. ह्या ठीक आहे. तिथनंच मार्केट वर्क व्हायला लागले. म्हणजेच इथं सेलर परत आलेत आणि सेलर आपली पोझिशन हेवी बनवायला लागल्या. तसंच इथं कन्सॉलिडेशन झालंय. ह्यो स्विंग हाय काढलाच नाही. इथंच स्विंग हाय झाला. म्हणजे काय झालं बघा, ह्यो हाय आहे ते डाउन साइडला शिफ्ट व्हायला लागल्यात आणि जो सपोर्ट आहे तो तिथंच राहायला लागलाय आणि कन्सॉलिडेशन तिथंच व्हायला लागले. ठीक आहे. म्हणजे इथं बाहेर ट्राय करायला लागल्यात. ठीक आहे. पूर्ण आपली ताकद लावायला लागल्यात. पण काही होईना यांच्याकडनं आणि जेव्हा ब्रेकडाऊन होतोय, तेव्हा म्हणतात, की "भैय्या आपल्याकडनं काही होईना, आपण इथनं पळूया." मग इथनंही पळतात आणि पळतात म्हणजे आपली पोझिशन एक्झिट करतात. बाहेर पोझिशन एक्झिट केल्यावर सेलर होतात. जे सेलर आहेत ते ऑलरेडी सेलर आहेत ते ह्याच्यातच आणि तुमची एंट्री आणि हे मोमेंटम बघा. आलाय का? हे असंच असतंय. जेव्हा पोझिशन कटतात तेव्हा मोठ्या क्वांटिटीनं आणि मग तिथं बनत पण असतात आणि जेव्हा असं एक मोमेंटम मिळते आपल्याला. ठीक आहे. जर ह्यो व्हिडिओ आवडला असला, तर व्हिडिओला काय करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे ना?
म्हणजे मी एकटा खोळ्यावानी एका रूम मध्ये बडबडत असते. ते काय तर मला पण चांगलं वाटू दे थोडं, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय ते सांगितले. बाय.